जेव्हा त्या बंगळुरूला होत्या तेव्हा कॉफी प्यायला फक्त ऑफिसमधून बाहेर पडल्याचं निमित्त झालं, ऍक्सिडेंट झाला. आणि जेव्हा त्या शुद्धीत आला तेव्हा त्या ऑपरेशन थिएटरमध्ये होत्या आणि त्यांच्या अंगठ्यामध्ये अक्षरशः ऍसिड ओतलं जात होतं. तेव्हा ती कळ त्यांच्या मस्तकात गेली आणि कळलं की अरे आपण आता ऑपरेशन थिएटरमध्ये आहोत. अशा वेळी ज्या स्त्रीला हे माहित होतं की आता आपल्या उजव्या गुडघ्यातच लिगामेंट नाहीये, ती स्त्री एक नृत्यांगना बनून त्याच पायावर थिरकते आणि समोर हजारो लाखो जणांना त्यांच्या पायावर थिरकायला लावते. हा प्रवास सोपा नाहीये. त्यामुळे हे जे ध्येय वेड आहे ते जाणून घेऊया. म्हणजे थँक्यू सो मच खरं तर, कारण तुम्ही माझा तो जो खडतर प्रवास होता तो इतका सांगितला आणि ते सगळं डोळ्यासमोर आलं. आणि खूप अवघड असतं, म्हणजे पुन्हा पुन्हा उठणं खूप अवघड जातं. दुर्गेच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत. नाही नाही नाही, हे अश्रू त्याचे नाहीयेत, त्रासाचे नाहीयेत. आपण तिथून इथपर्यंत आलोय आणि खूप सहन करत आलोय, संघर्षाचे. आणि आज आपण काहीतरी आहोत ह्याचा आनंद त्याच्यामध्ये आहे. खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागतात, उभं राहावं लागतं, पुन्हा पडावं लागतं, पुन्हा उभं राहावं लागतं. आयुष्यात तुमच्या प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सपोर्टच करेल असं नाहीये, पण जे व्यक्ती सपोर्ट करतात ते म्हणजे असं बोटावरती मोजण्या इतकेच असतात तुमच्या आयुष्यात. आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतरचा जो प्रवास आहे, म्हणजे घरात 2-3 महिने बसून राहणं, फॅमिलीची ते सगळी धावपळ आणि रानात न काही पिकणं, बाबा घरीच असणं, दोघं भाऊ शिक्षणात, ते जे हाल सहन केले ते खूप भयानक होते, खूप भयानक होते. आणि मला चांगलं आठवतं की माझ्या पहिल्या दुसऱ्या शोला सुद्धा माझ्या पायाला खड्डाच होता आणि तो भरतच नव्हता लवकर, कारण तो खूप डीप होता. आणि त्यानंतर सुद्धा स्टेजवरती परफॉर्म करणं, मला हालचाल नाही करता यायची पायाची जास्त, कारण ठेका दिला पायाचा की ती ठणक डायरेक्ट डोक्यापर्यंत जायची. कारण गुडघ्यात पण लिगामेंट पूर्ण हे झालेला होता, डॅमेज झालेला होता आणि अंगठा तर तसाही बादच झालेला होता. पण ह्या गोष्टी शिकवून जातात खूप काही, की तुमच्या आयुष्यात जेव्हा पण त्रास होतो किंवा तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रसंग घडतो, वाईटातला वाईट असेल, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच त्यातून बाहेर काढायची हिंमत तुमच्या स्वतःतच असते. कितीही वरून वरून कोणीही काय करू दे किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला जीव ओतून तुम्हाला मदत करू देत किंवा त्यांनी त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करू देत, तो आराम भेटतो तुम्हाला. पण जेही करायचंय तुम्हाला स्वतःलाच करायचंय, कोणीच नाही करू शकत. अगदी बरोबर बोला. सुरवंटाचं फुलपाखरू व्हायचं असेल तर त्याला कोणाची गरज लागत नाही आणि कोणाची मदतही लागत नाही, ते स्वतःच बनतं.